आज आपण एक उदाहरण पाहणार आहोत. ते उदाहरण कसं आहे ते पाहूया. चला तर न वेळ वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. आईला 4 भाकऱ्या करण्यासाठी 20 मिनिटे लागतात. तर 2 तासात किती भाकऱ्या होतील? मग आपल्याला आधी काय करावं लागेल? एका भाकरीचं काढावं लागेल ना. मग नंतर 20 किती मिनिटात तिला 4 भाकऱ्या कराव्या लागतात? 20. मग 20 भागिले 4 करायचं. मग 20 भागिले 4 केलं किती येतं? 4 × 4 4 × 5 20. उत्तर येतं आपलं 1. म्हणजे ही 5 मिनिटं आला ना आपला कालावधी, तो एक भाकर करण्यासाठी. मग आपल्याला काय विचारलंय? 2 तास. मग 2 तासात किती मिनिटे असतात? 120. एका तासात 60. 2 तास विचारले ना. 60 + 60 0 0 6 आणि 6 12. 2 तासात 120 मिनिटं. मग एका म्हणजे एक भाकर करण्यासाठी 5 मिनिटं. मग 120 भागिले आपल्याला 5 करायचं. मग नंतर आपल्याला किती भाकऱ्या 2 तासात ते आपल्याला उत्तर निघतं. पाच 1 5 5 2 10 उरले 2 25. आपलं उत्तर आहे 2 तासात आईच्या 24 भाकऱ्या तयार करून होतील. बाय बाय. जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असते तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. बाय.